प्लीज लिफ्ट लिफ्ट. ओमकार, तू इकडे आणि इतक्या रात्री काय करतोयस? अगं त्याचा ऍक्सिडेंट झालाय, खरचटलंय थोडं, तर सेफ्टी म्हणून प्लीज हॉस्पिटलमध्ये ड्रॉप करूया. हो, बस बस पटकन बस. ये ना. हो आता ठीक आहेस ना? थोडं बरं वाटतं. बस 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 सावकाश. निघूया. किती वाजले बघितलंस ना, अजून आला नाहीये. मला नाही वाटत तो आता येईल असं. हे बघा, मला म्हणलाय ना, म्हणजे नक्की येईल तो. त्याचं नाव ओंकार आहे, हरिश्चंद्र नाहीये. माहितीये मला, मीच ठेवलंय. मग याच्या आधी कधी खोटं बोलला नाही का तो? उगाच काय ते बस स्वामीजी वाट बघतायत. चल, तो नाही येणार आता. चल. अहो, ये तू ये तू ये. काय झालं? अगं रेंजच नाहीये, घरचे टेन्शन मध्ये असतील. तुला जायचं कुठे? आधी गोव्याला जायचंय. 5 वर्षांनी पालखीचा मान मिळतोय म्हणे. काय? तू हे सगळं मानतोस? आय मीन यू बिलीव्ह इन ऑल दिस? नाही यार, पण घरचे नाही बाबतीत फार सेंटी आहेत. कशाला कोणाला उगाच दुखवायचं आणि देवाशी कशाला वाकड्यात शिरायचं. देवाशी नाही, त्याचा अतिरेक करणाऱ्यांची. वाकड्यात शिरायलाच हवं ओमकार. आता बघ ना, 50 किलोमीटर पुढे आलोत आपण. वाटेत 50 देवळे पण एकही हॉस्पिटल नाहीये, आणि इथून 200 किलोमीटर मागे सुद्धा हीच परिस्थिती आहे. माझं बाहेर लक्षच नाहीये. नाही म्हणजे तुझं म्हणणं तसं पटतंय मला. मी ना याच्यावर फारसा विचारच नाही करत. आता असते लोकांची श्रद्धा. श्रद्धा? श्रद्धा नाही, अंधश्रद्धा. खूप थिन लाईन असते ओंकार यात. निर्मळ मनाने हात जोडून उभे राहणारी माणसं आडवे लोळून प्रदक्षिणा घालतात, मागण्या करतात, नवस करतात आणि त्याच्यानंतर बळीही चढवतात. आणि अशा साध्या लोकांचा गैरफायदा घेणारे असतातच लोक टपलेले. मी पण बघ ना, कोणाला सांगते ते, मिस्टर ओमकार मठात चालले पालखी उचलायला. ए प्लीज यार,